जय शिवराय सगळ्यांना। हा जो व्हिडिओ आहे ना, हा नसरापूर मधला आहे। खरंच हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ आहे। कारण ह्याच्यामध्ये पाहिलं ना, 4 वर्षाच्या मुलीला त्या नराधामाने सोडलं नाही, तिला दगडाने ठेचून मारण्यात आलं आणि आज तो नराधम मोकळा एकदम पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे। त्याने जर 5 मिनिटाचा विचार नाही केला त्या मुलीला मारायला, मग सरकार का बरं ह्या अशा नराधमांना पाठीमागं घालते? का बरं त्यांना आमच्या हातात देत नाही? आज जर त्या मुलीचं पार्थिव रस्त्यावरती ठेवून सरकारकडे जर मागणी करत आहे की त्या नराधमाला आमच्या हातात द्या, नसल द्यायचं तर त्याला फाशीची शिक्षा द्या, तरी सुद्धा जर सरकार ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर हा कोणता न्याय आहे? त्याने 5 मिनिटाचा विचार नाही केला की त्या मुलीला मारायचा, मग तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत आहेत हे कळत नाहीये। सरकार ज्या ठिकाणी झाले त्याच ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या। नसल तुम्हाला जमत तर तुम्ही त्या नराधमाला त्या मुलीच्या घरच्यांच्या हाती द्या, कारण आज फक्त ती 4 वर्षाचीच होती। तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? शब्द नाहीयेत बोलायला। विचार येतोय की सरकार आहे का नाहीये? सरकार जर असतं तर आज ही घटना घडलीच नसती आणि आज हीच नाही, अशा कित्येक तरी घटना इथून मागे घडल्या आहेत, तरी सुद्धा सरकारने कोणता निर्णय घेतला नाहीये आणि त्याच्यावर कोणतीच ऍक्शन घेतली पण नाहीये। तुम्हाला जर नसन जमत तर तुम्ही आमच्या हातामध्ये द्या, आम्ही त्या नराधमांना काय शिक्षा द्यायची ते आम्ही बघू। आज त्या मुलीच्या आई वडिलांवरती किती मोठा अन्याय झालाय ह्याचा विचार करतायत का तुम्ही? आज 4 वर्ष त्या मुलीला फुलासारखं जपलं असत आणि ह्या नराधमाने तिला 5 मिनिटांमध्ये मारून टाकलं। शब्द नाहीयेत, विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ह्या मुलीला त्या नराधमाला शिक्षा द्यायला, म्हणजे तिच्या घरच्यांना ह्या नराधमाला शिक्षा द्यायला मदत होईल। जय शिवराय सगळ्यांना।